नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 16 ऑगस्ट. मित्रांनो, मी सन 2025 साली माझ्या अंदाजातून सन 2026 या वर्षासाठी पाऊसमान कसे राहील त्याबाबत माहिती दिली होती की सन 2026 या सालात पाऊसमान थोडे कमी राहील पण दुष्काळ नाही असे सांगितले होते व त्यावेळेस कल्पना दिली होती की राज्याचा पश्चिम भाग सोडला तर राज्याच्या इतर भागात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात खंड स्वरूपात व विस्कळीत स्वरूपात पावसाची शक्यता राहील. पावसाचे वितरण असमान राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे सध्या तशी परिस्थिती दिसत आहे. सध्या राज्यात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या जिल्ह्यांचा पूर्व भागात तसेच अहिल्यानगर, सोलापूर व मराठवाडा या विभागातील जिल्ह्यात पावसाबाबत 10 ते 20 किलोमीटर अंतरावर फरक पाहायला मिळतो आहे. कोठे पाऊसच पडत नाही तर कोठे हलका पाऊस पडतो, तर कोठे हलका ते मध्यम, तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडतो. अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी बांधव मला फोन किंवा मेसेजद्वारे विचारणा करत आहेत की साहेब, पुढे तरी परतीचा पाऊस चांगला पडेल का? मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी सन 2025 साली आपणाला ही माहिती दिली आहे की सप्टेंबरचा शेवटच्या आठवड्यात व ऑक्टोबरचे 2 किंवा 3 आठवडे राज्यात भाग बदलत चांगला म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता राहील असे सांगितलेले आहे. व त्यावेळेसच मी सांगितले आहे की दिवाळीमध्ये पण काही जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार पावसाची शक्यता राहील असे सांगितलेले आहे. व त्यावेळेस सांगितले आहे की सदर हा लांब पल्ल्याचा अंदाज असल्यामुळे वातावरणातील अचानक बदलामुळे वर दिलेल्या सर्व अंदाजात 10 ते 20% फरक होऊ शकतो असे पण सांगितलेले आहे. सदर ही गोष्ट आपण विसरला असाल म्हणून मी परत आपणाला एकदा आठवण करून देत आहे. तसेच मी मे व जून महिन्यात आपणाला सतत सांगत आलो आहे की ज्या भागात 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेल व पिकाला पुढे एखादे पाणी देण्याची सोय असेल अशा शेतकरी बंधूंनी पेरणी करावी असे पण सांगितले होते. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बरेच शेतकरी मित्रांनी अल्प पावसावर पेरणी केलेली दिसून येत आहे. तसेच सन 2025 साली मी सांगितले होते की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील व पुढे सांगितले होते की राज्याचा पश्चिम भाग, खानदेश, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. त्याप्रमाणे या दिलेल्या दोन्ही आठवड्यात त्याच पद्धतीने व त्याच भागात पाऊस पडला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.